हा रस्सा आहे खूप सारे काटे असणाऱ्या मच्छीचा. ही जी काटेरी मच्छी आहे, त्या मच्छीचं नाव मला नाही माहीत. मी खूप वेळा खाल्लंय. पण मच्छीवालीलाही विचारलं, की ह्या मच्छीचं नेमकं नाव काय? तर त्या म्हणतात, की ह्या मच्छीला काटेरी मच्छी म्हणूनच म्हणतात. आता तुम्हाला एखादं नाव माहीत असेल तर कमेंट करा. तर ही मच्छीला खूप काटे असतात. ती मी साफ करून घेतली. आता ह्या मच्छीसाठी जे आपल्याला वाटण लागणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत 4-5 लवंग. जास्त तिखट खाणाऱ्याचं प्रमाण वाढवा. मी 4च घेतलेत. अद्रक, सुकं खोबरं, लसूण, कांदा आणि कोथिंबीर ह्याचं वाटण करायचं. फोडणीपुरतं तेल घेतल्यानंतर त्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आणि कढीपत्ता घालायचा. थोडं तेलामध्ये दोन्ही परतून घ्यायचं. त्यानंतर जे आपण वाटण केलंय ते घालायचं. वाटण पण तेलामधून थोडंसं परतून घ्यायचं. त्यानंतर आपले जे मसाले आहेत त्यामध्ये पहिल्यांदा कांदा लसूण मसाला घालायचा 1 चमचा, 1-1.5 चमचा. हळद, गरम मसाला आणि त्यानंतर आपला जो घरगुती आपला मसाला असतो तो घालायचा थोडा. सगळं तेलामध्ये नेहमीप्रमाणे परतून घ्यायचं. आंबटपणासाठी कोकम घालू शकता, चिंच घालू शकता. काहीही तुमच्याकडे असेल ते घाला. मी दोन्हीही घालते. आणि त्यानंतर जे वाटणाचं पाणी आहे ते घालायचं. सगळं मिक्स करून घ्यायचं सगळं जे आपण मसाला फ्राय केलेला तो. रश्श्यानुसार अजून मी पाणी त्यामध्ये ॲड केलं. आता त्यामध्ये स्वच्छ केलेली मच्छी आहे तीही घालायची. चवीनुसार मीठ घालायचं आणि हा रस्सा शिजू द्यायचा. तर आता हे झाकण ठेवलंय आणि हा रस्सा मी आता गॅस स्लो ठेवून हा रस्सा शिजू देते. रस्सा आपला तयार झालेला आहे. रस्सा हा चविष्ट लागतो. चवीला खरंच छान लागतो. भाकरी चपातीबरोबर फक्त एवढंच की ही मच्छी खाताना आपल्या जेवणापेक्षा त्या मच्छीचा काटा तर आपल्याला लागणार नाही ना, ह्याकडे जास्त लक्ष ठेवावं लागतं. ही मात्र काळजी घ्यावी.